नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एका कंपनीची सर्वात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाजवळ असते. आणि मित्रांनो, प्रमोटर्स नंतर सर्वात जास्त इन्फॉर्मेशन असते इन्स्टिट्यूशनल म्हणजे एफ-आयज आणि डी-आयज जवळ. आणि मित्रांनो, एका कंपनीबद्दल सर्वात कमी इन्फॉर्मेशन जे असते ते असते पब्लिकला म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्सना. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आय या तिघांची होल्डिंग 95% पेक्षाही जास्त आहे आणि पब्लिक म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्सची हिस्सेदारी या कंपनीमध्ये 5% पेक्षाही कमी आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपली सर्वात पहिली कंपनी आहे NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.01%, एफ-आयची होल्डिंग आहे 1.85% आणि या कंपनीमध्ये डी-आयची होल्डिंग आहे 4.66%. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयज या तिघांची या कंपनीमध्ये 95% पेक्षाही जास्त हिस्सेदारी आहे. आणि या कंपनीमध्ये डी-आयची हिस्सेदारी आहे 4.48%. सेकंड कंपनी आहे मित्रांनो DLF लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.08%, एफ-आयची होल्डिंग आहे 15.98% आणि या कंपनीमध्ये डी-आयची होल्डिंग आहे 5.01%. आणि मित्रांनो, जर आपण प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयज या तिघांची पण हिस्सेदारी कॅल्क्युलेट केली तर इथे 95% पेक्षाही जास्त या तिघांची होल्डिंग आहे. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.93%. थर्ड कंपनी आहे मित्रांनो ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 83.41%, एफ-आयची होल्डिंग आहे 5.76% आणि या कंपनीमध्ये डी-आयची होल्डिंग आहे 6.61%. आणि मित्रांनो, जर तुम्ही प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयज तिघांची पण होल्डिंग कॅल्क्युलेट केली तर ही 95% पेक्षाही जास्त आहे. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.22%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो मुठूत फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.35%, एफ-आयची होल्डिंग आहे 10.84% आणि या कंपनीमध्ये डी-आयची होल्डिंग आहे 12.21%. आणि मित्रांनो, आपण जर मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयज या तिघांची पण होल्डिंग कॅल्क्युलेट केली तर ही 95% पेक्षाही जास्त आहे. आणि या कंपनीमध्ये म्हणजे मुठूत फायनान्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.60%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.70%, एफ-आयची होल्डिंग आहे 2.88%, डी-आयची होल्डिंग आहे 19.28%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्स, एफ-आयज आणि डी-आयज तिघांची पण आपण होल्डिंग कॅल्क्युलेट केली तर ही 95% पेक्षाही जास्त आहे. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.14%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो लोधा डेव्हलपर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी जबरदस्त बिझनेस करत आहे. आणि 1-2 दिवसापहिलेचा अपडेट आहे की लोधा डेव्हलपर्स लिमिटेडने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रसोबत 30,000 कोटी रुपयांचा MOU सुद्धा साईन केलेला आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.90%, एफ-आयची होल्डिंग आहे 24.89% आणि या कंपनीमध्ये डी-आयची होल्डिंग आहे
19%. म्हणजे मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्स, FIs आणि DIs या तिघांची पण होल्डिंग आपण जर कॅल्क्युलेट केली तर ही 95% पेक्षाही जास्त आहे आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फक्त 1%. चला आता बोलूया मॅनकाइंड फार्मा लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.67%, FIsची होल्डिंग आहे 13.07%, DIsची होल्डिंग आहे 11.50% आणि मित्रांनो मॅनकाइंड फार्मा लिमिटेड या कंपनीमध्ये जर आपण प्रमोटर्स, FIs आणि DIs या तिघांची पण होल्डिंग कॅल्क्युलेट केली तर ही 95% पेक्षाही जास्त आहे आणि मॅनकाइंड फार्मा लिमिटेड या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.75%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो पेज इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.89%, FIsची होल्डिंग आहे 24.03% आणि या कंपनीमध्ये DIsची होल्डिंग आहे 27.75%. आणि मित्रांनो पेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये जर आपण प्रमोटर्स, FIs आणि DIs तिघांची पण होल्डिंग कॅल्क्युलेट केली तर ही होल्डिंग 95% पेक्षाही जास्त आहे आणि पेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.59%. चला आता बोलूया ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.71%, FIsची होल्डिंग आहे 19.36%, DIsची होल्डिंग आहे 10.80% आणि मित्रांनो ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड या कंपनीमध्ये जर आपण प्रमोटर्स, FIs आणि DIs या तिघांची पण होल्डिंग कॅल्क्युलेट केली तर ही होल्डिंग 95% पेक्षाही जास्त आहे आणि ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.14%. आणि मित्रांनो या लिस्टमध्ये 10th म्हणजे शेवटची कंपनी आहे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.28%, FIsची होल्डिंग आहे 15.20% आणि या कंपनीमध्ये DIsची होल्डिंग आहे 23.25%. म्हणजे मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्स, FIs आणि DIs या तिघांची पण होल्डिंग 95% पेक्षा जास्त आहे आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.18%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर्स, FIs आणि DIs या तिघांची मिळून हिस्सेदारी 95% पेक्षा जास्त आहे आणि पब्लिकची होल्डिंग या कंपनीमध्ये 5% पेक्षा कमी आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.